माननीय कोर्टामध्ये आपली दिवाणी किंवा फौजदारी केस चालू आहे, तर त्या केस संदर्भात नेमकी कोणती गोष्ट आपण करू नये याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण माननीय न्यायालयामध्ये कोणत्या 10 गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्या सिरीजबद्दल बोलत आहोत. आणि त्याच्यामध्ये या न्यायालयामध्ये कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे किंवा कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे याच्यासोबतच आपल्या केसच्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या बाहेर सुद्धा एखादी अशी कोणती चूक आहे जी आपण केली नाही पाहिजे याबद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे. काय होतं की जेव्हा आपली न्यायालयामध्ये केस असते त्यावेळी आपल्या केसच्या संदर्भाने आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले परिचित, आपले आजूबाजूचे लोक किंवा आपले पाहुणेरावळे असतात जिथं आपण जातो त्या ठिकाणी आपण आपल्या केसची चर्चा करतो. आता जर आपण आपली केस एखाद्या व्यक्तीला सांगितली की माझा असा असा वाद चालू आहे, तर समोरचा व्यक्ती आपल्याला त्याला जेवढी माहिती आहे त्या पद्धतीनं माहिती देणार. त्यामुळे आपलं गोंधळ होतो, कन्फ्युजन होतं. आपण आपल्या केसची चर्चा जेवढ्या जास्त लोकांसोबत करू तेवढ्या आपला गोंधळ होणार आहे. कारण आपण आपल्या केसची चर्चा अशा लोकांसोबत करतो की ज्यांना कायद्याचं एकतर ज्ञान नसतं किंवा असेल तर ते अपुरं ज्ञान असतं. आणि बऱ्याच पक्षकारांचा असा एक गैरसमज असतो किंवा असे पक्षकार सांगतात आम्हाला की अशाच प्रकारची एक अशी केस होती आणि त्या केसमध्ये अमुक XYZ व्यक्तीचा जो आहे तो असा असा त्यांच्यासारखा निकाल लागलेला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे केसचं जे टायटल आहे, उदाहरणार्थ कब्जा मिळण्याचा दावा असेल, मालकी हक्क ठरवण्याचा दावा असेल किंवा अन्य काहीही असेल, तर ती केसचं टायटल, केसचा विषय एक असू शकेल, परंतु त्या केसमध्ये जो पुरावा आलेला आहे, त्या केसमध्ये जी कागदपत्रं आहेत, त्या केसमध्ये जे जाबजबाब झालेले आहेत, त्या केसमध्ये साक्षीदारांनी जे उलट तपासामध्ये उत्तरं दिलेली आहेत, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक केसच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात. एक केस ही दुसऱ्या केससारखी कधीच असू शकत नाही. एका केसमधील पुरावा हा दुसऱ्या केसमधील पुराव्यासारखा तंतोतंत कधीच असू शकत नाही. त्यामुळे कोणाची तरी केस अशी झाली, त्या केसचा असा निकाल झाला, आपली ही केस तशीच आहे म्हणून आपल्याही केसचा तसाच निकाल व्हायला पाहिजे किंवा झालेला नाही, झालेला आहे, याही चर्चा सगळी जी आहे ही निष्फळ अशी चर्चा असते. आणि ती चर्चा आपण अशा व्यक्तींसोबत करतो की ज्यांना कायद्याची पूर्ण माहिती नसते. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आपण आपल्या केसला सोशल मीडियावर टाकतो. सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो जी आपली केस असते आणि त्याला कॉमेंटमध्ये लोक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. ते सल्ले काही तर असे असतात की अगदी तशी कुठं कायद्यात तरतूदच नसते. तसे सुद्धा सल्ले जे आहेत ते त्या कॉमेंटमध्ये दिले जातात आणि मग आपला गोंधळ होतो की आपण केलेलं ही गोष्ट बरोबर आहे का ती गोष्ट बरोबर आहे, आपण हे करायला पाहिजे होतं का ते करायला पाहिजे होतं, असं केलं असतं तर असं झालं असतं, तसं केलं असतं तर तसं झालं असतं. आणि या सगळ्यामुळे निष्कारण आपली मनस्थिती बिघडते, आपल्याला तणाव निर्माण होतो आणि त्या केसमध्ये तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्या केसची ज्यांना कायद्याची माहिती नाही त्यांच्यासोबत चर्चा करणं टाळा. ज्यांना कायद्याची माहिती नाही त्यांच्याकडून सल्ले घेणे टाळा. त्यांच्याकडून घेतलेले सल्ले जे आहेत ते न्यायालयामध्ये त्याची अंमलबजावणी करा असं म्हणणं टाळा. आणि आपल्या केसची सोशल मीडियावर जी आहे ती अनावश्यक चर्चा टाळा. कारण आपल्याला त्याचा मनस्ताप होणार आहे, फायदा तर काहीच होणार नाही. या उलट या गोष्टींवर फोकस करा की आपली केस काय आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपली केस जी आहे ती बळकट होईल यासाठी आपल्याकडे कोणते कागदोपत्री पुरावे आहेत, आपल्याकडे पुरावे नसतील तर विरुद्धचे जे पुरावे आहेत ते पुरावे खोटे असतील तर ते कसे खोटे आहेत ते खोटे ठरवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. एखादा साक्षीदार आपल्या विरुद्ध खोटं बोलत असेल तर त्याची रिलेव्हन्सी आपल्याला कशी लावता येईल, तो साक्षीदार का खोटं बोलत आहे याचं आपल्याला काय सबळ असं कारण देता येईल. ह्या पॉझिटिव्ह गोष्टींवर जर आपण फोकस केला, आपला स्वतःचा जबाब कसा छान होईल, व्यवस्थित होईल, त्यासाठी आपण आपल्या केसची स्टडी केली तर आपल्या मनाचा जो हा गुंता होणार आहे मनामध्ये, जे आपल्याला कन्फ्युजन होणार आहे वारंवार, ते कन्फ्युजन टळेल. कारण सोशल मीडियावर केलेल्या चर्चेमुळे किंवा आपण कायद्याचं ज्ञान नसलेल्या आपल्या जवळच्या लोकांना, त्यांच्या भावना शुद्ध असतील त्याच्याबद्दल आपलं म्हणणं नाही, सल्ला देणाऱ्या व्यक्तीच्या अतिशय शुद्ध भावना आहेत, परंतु ते त्यांच्या परिणात त्यांना जेवढी माहिती आहे
तेवढी पूर्ण माहिती देतील. ती माहिती खरी आहे का खोटी आहे, ती माहिती पूर्ण आहे का अपूर्ण आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत आणि या गोष्टी जर आपण टाळल्या तर निश्चितपणे केसचा आपल्या बाजूने निकाल लागण्यास आपल्याला मदत होईल. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजलेली असेल, आवडलीसुद्धा असेल. आपल्याला जर ही माहिती समजली असेल, आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. माननीय कोर्टामध्ये आणि सोशल मीडियावर कोणत्या 10 गोष्टी टाळल्या पाहिजेत या अनुषंगानेच्या व्हिडिओमधील हा एक विषय होता आपला. पुढचा जो आहे तो विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यासाठी कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल आमचे प्रोफाईल्स आणि पेजेसला, तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा, म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत जाईल आणि कोणाचा ना कोणाचा फायदा होईल. धन्यवाद.